आज बघा काय चाललंय आमच्या घरी काम. आज घरी येते तर म्हणलं गवत बाहेर पाठीमागं खूप वाढलंय ना. हे बघा किती गवत वाढलंय. हे एवढं गवत झालंय. माग थोडंसं होतं त्यावेळेस, मागच्या वेळेस त्यांनी खुरप्यानं काढलं होतं. आता म्हणलं खूप गवत झाले, आज औषध मारू म्हणून आज बघा औषध मारतात. हे काय करतात, गवतावरती आज औषध मारायचं काम चाललंय. मी म्हणले म्हणलं ते येऊ नको, गवत्याचा वास येतोय औषधाचा, त्याच्यातनं फिरू नको. तरी तुम्हाला मी लांबनच का होईना दाखवते, आतमध्ये काही गेले नाही. म्हणलं ते काय म्हणतात, औषध मारले ना गावताव तर मग त्याच्यातनं पण चालू नको, त्या पाया बियाला उतल असं सांगतात ते. इकडून हितनं एवढ्यातनं औषध मारून ते असंच आता तिकडे गेलं ठेवा. आणि तिथून तसंच आता हिथलं एवढं पाठीमागचं सर्व औषध मारलं की नंतर समोरच्या पण दाराला मारायला लागेल. हे पहा, हे अशा पद्धतीने हे आज औषध मारतात. मच्छर पण आहेत आणि हे पण आहे काय, हे गवत पण जास्त झालं आहे ना, खूपच वाढलं. मागच्या वेळेस त्यांनी हे केलं होतं, काढलं होतं गवत. आणि कसं आहे, मला पण ते काय खुरप्यानं काय जमत नाही या गवताचं काढायला. तेच नेहमी दरवेळेस औषध मारतात आणि मग हे अशा पद्धतीने औषध मारून शनी घेऊन सर्व गवत जळून जातं. पण आज काय झालं आहे, हे बघा आबाळ पण आहे, काळकुट्ट आकाश झालं आहे. पाऊस येतोय का काय काय माहीत नाही. हे मला म्हणले होय हो किती वेळ, एक मिनट, हां किती वेळ नाही पाऊस आला पाहिजे औषध मारलं. जोरात बोला की जरा. अहो तुम्हाला पण मी व्हिडिओमध्ये किती अर्धा तास म्हणतात पाऊस नाही आला पाहिजे. बरं मारा मारा, तुम्हाला नाही डिस्टर्ब करत म्हणतात. मला मारू दे औषध, मला काही करून बसू नको म्हणते ते. म्हटलं ठीक आहे. एक पंप संपला होय, एक पंप संपला, आता दुसरा पंप हे करायला गेले भरायला. आणि घेतो आता औषध मारून शाने, मग हे गवत जळेल. पण पाऊस येऊ नाही, सगळं काळकुट्ट असं आबळ झालं आहे. हो का, पाऊस जर आला तर एवढ्या महागाईचं औषध मारलेल्याची सगळी वाट लागायची असं ते म्हणले होते. तेच म्हटलं तेव्हा म्हणलं आता औषध मारतात तर व्हिडिओ काढावा. मी आले व्हिडिओ काढायला. आणि बारीक बारीकसा पाऊस पण येतोय बघा. हो का, नेहमी ऊन पडतं इकडं कसं, आणि आज जर थोडासा पाऊस चालू आहे. हो का, बारीक बारीक येतोयच आहे, काय करतोय काय माहिती. पण औषध मारले म्हणजे जरा पावसानं सवड दिली पाहिजे आणि उघडला पाहिजे, म्हणजे आपले हे गवत सगळं जळून जाईल. आणि भरपूर इकडे बाजूला पडीक जागे ना, तेव्हा तिकडून पण भरपूर गवत येतं. इथून असं हे इथं पडकं घर असल्यामुळं इथून एवढ्यात ना आता परत दुसरा पंप भरून ना इथनं इकडं पण एवढ्यात मारतील. हे एवढा परिसर सगळा आपल्यालाच काळजी घ्यायला लागते. बघा हे पहा, एवढ्यात ना आता औषध मारून घेतील. आता पाठीमागचंच औषध मारते ते, नंतर ना पुढचं औषध मारतील समोरच्या दाराला. इथून अशी इकडे येतील, तिथून एवढा रोड आहे तर बघा समोरच्या दाराला पण किती गवत आले, तिथं पण घेतील मारून. आता पण इथं जरा बारीक आहे गवत, पण बारीक आहे गवत. हां हिरवगार आहे, याचीच अडचण राहते ना रस्त्याला, सारखी सतत गाड्या बिड्या वाहत असतात. तिथून इथं थोडं तसं इथं गवत. एवढ्यातनं गवत हे तिकडून आता औषध मारून घेते. हे बघा हा रोडजवळच घर आहे आपलं. असं समोरच्या घरासमोरचा परिसर अशा पद्धतीने आहे बघा. हा रोड, इकडं विहार आहे जवळच. हे बघा अशा पद्धतीने आता औषध मारून घेतील. चला मग आता आपण, हे बघा घरासमोरच रस्ता आहे, वरून गाड्या येतात, खालचा परिसर त्याच्यात खालपर्यंत हा रोड आहे गावात यायला आपला. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.